नमस्कार, मी सुदाम केंद्रे. चालत्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपल्या चॅनल वरती एका नवीन पाहुण्याचं आगमन इथं झालेलं आहे. तर आपण त्यांच्या सोबत सविस्तर आणि शांतपणाने चर्चा करूया. कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ. तर नवीन पाहुण्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. सर सर हो सर, इकडे इकडे तिकडे बाहेरून कोणीतरी आवाज देतोय वाटत. घाबरला काय तू? नाही, पण बाहेरून आवाज आला. नाही, बाहेरून कुणाचाच आवाज येईना तिथं. बाहेरचे जे आवाज आहेत ना ते आपण इथले इथे असं दाबून टाकतो. पाणी मिळेल का सर? हे बघ, तुला कोणी इथं मारणार गिरणार नाही, तुझ्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कळलं का? इथं फक्त आपल्याला चर्चा करायची आहे, सविस्तर अशी चर्चा, कळलं? पाणी भेट ना इथं? पाणी घरी धन्यवाद. आराम. ढक्कन काढू द्या ना सर. उघड ना. सर, पिऊ पाणी? पे. तर मला सांगा. नाही, मला नको ही. नको अजून. ती तुम्ही दिली ना मला. नाही, तिथं ठेवू, तिथं ठेवू. हा, तिथं बाजूला ठेवून दे. ठेव, मी सांगतो ना, ठेव खाली काहीच खरेदीच नाही गेले आज. हे बघ, ऐका ना, ठेवली सर बॉटल. काय नाव काय तू? पूर्ण सांगू? पूर्ण नको, मला माहित आहे. तूच तेवढं सांग. बाबूराव बबनराव बोचरे. इकडं नाही सांगायचं, आपलं नाव इकडं नाही सांगायचं, तिकडं ते कॅमेरा सर. सांग. बाबूराव बबनराव बोचरे. इकडे काय पोरगी बसली इकडे? इकडे बघायला. अरे मग सगळं नाव तिकडं सांग ना. कळलं का? सगळं सांगायचं तिकडं. सगळं? सांग. नमस्कार, माझे नाव बाबूराव बबनराव बोचरे. तर मला सांगा, लिखाणाच्या इकडे बघ रे बाबा, तिकडे काय? तिकडे झालं. जे माणूस बोलते ना त्याला बोलायचं आपण. तू लेखा काहीच नाही एवढा मोठा. तुला एवढी कशी अक्कल नाही? जे बोलते की नाही त्याला असं आपण बोलायचं. अबे बैलावणी मान का हलवालास बी तू? हो म्हण, तू म्हण. हो, मी लेखक आहे. मी काय करू? मी बोललो सर, मी लेखक आहे. अबे तसं नसते मी काहीतरी प्रश्न विचारू दे, मग तू उत्तर दे ना. तू कसं व्हायला माहित आहे का? मी तुला विचारलं जेवण झालं का, तर तू जेवला म्हणाला. नंतर तू मला विचारलं जेवण झालं का, तर मी हो म्हणालो. हे सगळं फालतू चर्चा आहे. हे इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी कसं आहे, विषय महत्वाचा आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. कळलं का? तू का बैलावानी मान हलवाला बे? मी मानच मोडून टाकेल बघ तू. कळलं का? हो म्हण ना. हो. माझे जेवण झाले. तुला जेवणाचं कोण विचारलं बे? विचारलंय का मी जेवणाचं तुला? ते विषय निघाला होता ना सर, त्याच्यामुळं मी म्हणलं. त्याच्यात काय भाकर बांधून आणलास? नाही, ह्या लेखकाच्या डायऱ्या आहेत. म्हणजे मी जेवढं लिहिलेलं आहे तेवढं ह्याच्यातच आहे. काय लिहितोस तू? अरे इकडे रे बाबा, मी विचारलो ना काय लिहितोस तू? अरे बाबा माय, काय लिहितोसच की नाही? काय पाय ठेवून इथं काय हे मारायलाच काय ऍटिट्यूड? तुला अक्कल आहे का? केव्हापासून माणूस बोंबून मरायला इथं बोलत जाय नुसतं मान हलवलाच बैलावानी.
भुसकटलेल्या डोसक्याच्या त्यामुळे मी मारतो का असं बोलणं गेल्यावर. ए यार, ए, 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 सांग. ए, हाड हाड हाड. कुत्रे आहेत रे, कुत्रे होते. कुत्रे? हा, काय नाही, तू घाबरू नको रे. हा, तू घाबरू नको, कळलं का? रडायचं नाही. मी मी हळू नाही विचारतो तुला, कळलं का? मी हळू नाही विचारतो. बरं, एक आपण एक काम करू, तूच बोल. मी तुला काहीच बोल, बिंदास बोल. सर, हा, मी जाऊ? असं असं जाते ना बापू. आपल्याला आपण चर्चा करावं लागते ना, काहीतरी प्रश्न सोडावा लागते की नाही, उत्तर द्यावं लागते की नाही. हा, बरं जाऊ दे, मी काहीच बोलणार. तूच बोल. एक विचारू सर? एवढं बोललास, बघ बरं कसं कसं मोकळं बोललास आता. असं बिंदास राह, बिंदास राहिलं तर आपली चर्चा होईल. हा, विचार. अजून किती वेळ इथं थांबावं लागेल मला सांग, आपण इथं कशाला आलो? चर्चा करायला? मग ती चर्चा झाली पाहिजे ना बाबा. पाहिजे की नाही झाली? हा, चर्चा झाली पाहिजे. 2-3 प्रश्न मी त्याची उत्तर द्यायला पाहिजे की नाही? हो, मी असं सोपं एकदम सोपं विचारतो. हा, त्याची उत्तर द्यायची. हा? लिहू नको. हा, कधीपासून लिहितोस तू? इकडे रे ये. कधीपासून लिहितोस? कुणाला सांग नाव की? काय? मला जेव्हापासून सुचतंय तेव्हापासून मी लिहितो. कधी सुचते तुम्हाला? हे कुणाला सांगू नका बरं. नाही, हे सांगणार तुम्हाला. कधी सुचते तुम्हाला? ए यार, इकडे रे. कुणाला सांगणार रे बाबा, कुणाला सांगणार? कधी सुचते तुला ते सांगणार. जेव्हा मी लिहायला बसतो हा. तेव्हा सुचतंय मला. कोणत्या महिन्यात जन्मलास रे तू? उन्हाळ्यात. काही सुचलेलं, काही लिहिलेलं आहे का तुझ्याकडे? आहे माझ्याकडे एक कविता. हा, मग ती सादर करीत. हा? हा, ऊन होत हो. हा, ऊन होत. ऊन. अरे पुढचं घे ना. वेगळी लाईन आहे. हा, मग ती ढकला पुढे तू. हा. हा. ऊन तळपत होत. वा. तळपत होत. ऊन असा तळपत होत. हो. आणि रस्त्यावर चालत असताना पाय भाजत होते. पाय. पाय हा. पाय भाजत होते. रस्त्यावर चालत असताना पाय भाजत होते तिचे. आणि भाजला पाय. भाजला पाय, समजतंय का? हो. भाजला पाय ती. भाजला पाय ती न, म्हणजे भाजला पाय ती न गवतावर ठेवला. पुढे झालं. पुढं काहीच नाही. नाही ना, म्हणजे भाजला पाय तिने गवतावर फुला. त्याच्या पुढं काहीच नाही. संध्याकाळ झाली आणि ती घरी निघून गेली. आणि मग मी पण वापस आलो. ती जी मधातलं राहिले थोडं ते राहूनच गेले. अबे, उन्हाचा आणि ते राहायचा काय प्रश्न आहे? म्हणजे ही स्टोरी दुपारची आहे ना सर, आणि दुपारी खूप ऊन असतं. त्या जागेवर जाऊनच लिहावं लागतं, तेव्हा कुठं कविता पूर्ण होते. आणि ऊन लागते त्याच्यामुळे मी कधी जातच नाही. त्याच्यामुळे ही कविता अर्धीच राहील. कोणाला सांगू नका बरं का? सांग ना, असले कुणाला सांग. तुला एवढं काय भ्यायचं? एवढं कशाला भीतोस तू? नाही सर, कसं आहे, आता डिजिटल दुनिया झालेली आहे ना सर. आता मी एखादी गोष्ट बोले, शब्द अपशब्द बाहेर मग वेगळे पकडले जातात. ताण घेऊ नको तू. त्याचा ताण घ्यायचा नसते. कसं आहे, इथे सगळं आपलं कटछाट आहे. सगळं कट करून आपण ते हे करत असतो. कळलं का? हा, पण कट केलेलं पण तुमच्याकडेच असतं ना, मग अजून अवघड होऊन जायचं. तुला लेखक तू झालास का तुला कोणी बनेल? खरं सांगू,
खोटं सांगण्यास तरी काय फरक पडला असं मला एक मुलगी खूप आवडायची. असं असं बिना पुढे पुढं काहीच नाही, मला फक्त ती आवडायची. अरे आवडायची रे बाबा, तू लेखक कसा झालास ते सांग. तिला माझं लिखाण खूप आवडायचं. अच्छा. हा. आणि मग मी तिच्यासाठी लिहित गेलो आणि लिहित गेलो. तिला खूप आवडायचं माझं लिहिणं आणि मी असाच लिहिलो. आणि एकदा तिनं मला म्हणली, बस 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 आता बस कर. पण मी लिहितच गेलो, कुणाचं काहीच नाही, लिहितच गेलो. आणि एका दिवशी ती मला सोडून गेली. पण मी लिहायचं थांबवलं नाही आणि लिहितच गेलो. आता पण मी लिहितो, लगेच लिहायला सांग. अरे ते थांब, तुझी बाजूला ठीक लिहू नको आता. आता कुठं असते ती? माझ्या लिखाणात. नाही तिथं असते. ती कुठं असते आता? ती एक काल्पनिक पात्र आहे, माझ्या स्वप्नात असते ती. हे असले पात्र लेखकाला स्वप्नात दिसते का? हो, हे असले पात्र लेखकांना स्वप्नातच भेटतात आणि स्वप्नातच बोलतात. मयावर लिहितोस का काय? तुम्ही हे किती वर्षांपासून करता? मला हे आमचं खूप वर्ष झाली याला. हा? खूप वर्ष झाली हे सगळं. तरीही तुम्हाला बोलायची अक्कल नाही. कुणाला? इथं आहे का दुसरं कोणी? तुला बोलायची अक्कल आहे का? तुला आहे का बोलायचं? हा? पाहुण्याला इथं बोलवता तुम्ही, प्रश्न काय विचारावं, काय बोलावं, कसं बोलावं, त्याचं जरा तरी आहे का तुम्हाला ढंग? हा? सकाळपासून एक लेखक इथे येऊन बसलेला आहे, चहा विचारावं, लेखकाला चहा लागते हे तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही? हा? आहे का तुम्हाला काय थोडं तरी? आधी प्रश्न विचारायचा अभ्यास करून या, त्याच्यानंतर प्रश्न विचार. तुला ये ना बोलता, मला म्हणतोस की तू काय येते रे तुला? हा, काय येते काय तुला? अरे दररोज अँकर बदलता तुम्ही, आहे का काही? आहे का काही? हा, दररोज कपडे बदलू बदलू येऊन बसतोस तू, बघितलं नाही का मी? आणि लय येते का तुला? होय रे, लय बोलता येते तुला? आधी अँकर बदलते, तोंडवर करून बसलास. दररोज दररोज अँकर बदलते, हे कपडे उचलून बसते, ते कपडे उचलून बसते. हा, आहे का काही? तुला आपलं बोलायचं म्हणून काही बोलायचं. बॉटल मार मार मारेन की नाही? बॉटल मार घेऊन चालू तुझी बॉटल. आणि प्रश्न विचारायचा शिका ती. फालतू नॉनसेन्स. सविस्तर आणि शांतपणे चर्चा करायची होती, पण तशी झाली नाही. आमचं चुकलं. कारण आजकाल कोणता पाहुणा कसा आहे काही पताच लागणार गेलाय. त्याच्यामुळे या चॅनलचं एवढ्या मोठ्या चॅनलचं सोंग झालं. आता आपण इथून पुढे काय करूयात? पाहुण्याला पहिले विचारूयात कोण आलंय, कुठून आलंय, कशाविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. नंतर आपण इथे चर्चा करू. आता इथून पुढे असं होणार नाही याची आम्ही सगळ्यांनी मिळून दक्षता घेऊ. हा, पण तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत आम्ही एक विश्रांती घेऊ. धन्यवाद.